तू म्हणताय आज रात्रीचं कुठं चाललाय? तर आज आता आमच्या गावात कार्यक्रम चिरकुट लागली आमच्या मागं. मग काय चिरकुटला पण घेतलं. तर नमस्कार संकेत कोरटेच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. तर आज होते गावात ऑर्केस्ट्रा. देवळात एवढी गर्दी होत नाही तेवढी ऑर्केस्ट्राला गर्दी झाली. मग पालखी घेतली, पालखीच्या पाया फिया पडलो आणि चिरकुट परत म्हणली मला प्यायचं थंड. मग चिरकुटला घेतली माझाची बाटली. टोळीचा मुकादम मला तेवढंच दिसला, टोळीचा मुकादम दिसला म्हणजे एवढंच समजायचं की टोळी आपली इथंच आहे, टोळी कुठं नाही जात. मग काय टोळी एवढी रंगली होती. टोळीला मी फक्त एवढंच म्हणलं, तुम्ही कधी देवाच्या पाया पडा येत नाही, तुम्ही असलं बघायला म्हणलं सगळ्यात पुढं असताय. टोळी मला हसून एवढंच उत्तर देते, आम्ही कधी काय सोडलं जावं. तर आज आमच्या गावात मयुरीताई उत्तेकर आली होती आणि तिचं स्वागत आमच्या टोळीने गुलाबाचं फूल देऊन केलं. पण गुलाबाचं फूल सुद्धा तिने घेतलं. तर काय माहिती आता काय होतंय. पण ही टोळी हालत नाही ती जाऊस्तोवर. मग काय ह्यांना म्हणलं पांगा आता आपल्या घरी 1 वाजली नाही तर हायकोर्ट आपल्याला घराच्या बाहेर काढी. मग काय हे आपापल्या घरी झाले रवाना. मयुरीताई उत्तेकरला तुला सुद्धा म्हणलं तू पण जा घरी आता. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तर धन्यवाद.